नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. उपोषणाच्या उद्रेकाविरुद्ध साखरा येथील नागरिकांचे निवेदन. दिग्रस तालुक्यातील साखरा येथील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, ध्वनी क्षेपकाचा त्रास थांबवा व उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी करावी इत्यादी मागणीकरिता साखरा गावकऱ्यांनी तहसीलदार दिग्रस, गट विकास अधिकारी व पोलीस निरीक्षक दिग्रस यांना अनेक नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनामध्ये उपोषणास आमचा विरोध नसून उपोषणाच्या ठिकाणी शांततेत उपोषण करण्याची परवानगी नियमानुसार द्यावी व कारवाई करण्यात यावी. गावातील चौकात ध्वनिक्षेपक भोंगे लावून नागरिक, विद्यार्थी व आजारी व्यक्तींना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत लागू असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. उपोषणाच्या नावाखाली गावातील शांतता व सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी. जाणीवपूर्वक खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून गावाची बदनामी होत असल्याचे आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी. उपोषणकर्त्याची शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आरोग्य तपासणी करून त्याबाबत आवश्यक नोंद ठेवण्यात यावी. गावात कोणतेही वाद, तणाव किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन साखरेवासियांनी दिले आहे. निवेदनावर विजय प्रभाकर राठोड, निरंजन गजानन चव्हाण, अरुण परशुराम आडे, राजेश गणपत आडे, महादेव कनिराम राठोड, मधुकर भोजराज चव्हाण, अंकित संजय पवार, संदीप जयनारायण जयस्वाल, संतोष रामराव आडे, गोपाल राजेश जाधव, रामेश्वर तारा राठोड, चेतन खेमसिंग राठोड, संजय भीमराव चव्हाण, माधव उदयसिंग चव्हाण, तुळशीराम शर्मा रामा जाधव, सतीश सुखनंदन जयस्वाल, आत्माराम जाधव, मिथुन रमेश राठोड, रमेश राठोड, मंगल नारायण चव्हाण, रंजित विश्वास, मयूर येरावार, बळीराम अमरसिंग राठोड, अशोक नारायण राठोड, संजय दगडू राठोड, दत्ता शिवराम आडे, विनोद उदयसिंग चव्हाण, नकुल उदयसिंग चव्हाण, तुकाराम विष्णू आडे, पवन जगदीश जयस्वाल, विक्रम बजरंग जाधव, आशिष नामदेव राठोड, विक्रम गोविंद राठोड, अरुण तारासिंग जाधव, सचिन उल्हास जाधव, कैलास दशरथ चव्हाण, अवधूत विठ्ठल शेळके, गोपाल राजेश राठोड इत्यादींच्या सह्या आहेत. मी साखरा गावातील रहिवासी, वार्ड क्रमांक 4मधील. आमच्या पहिले 10 वर्षा पहिले रस्ता नव्हता. त्याच्यानंतर आमचा रस्ता झाला. हँडपंप नव्हते, हँडपंप आले. त्याच्यानंतर अंगणवाडी नव्हती, अंगणवाडी आणली. मंदिराचे बांधकामं सगळे झाले. हे लोक राजकीय स्टंटापायी काहीतरी आरोप खोटे नाटे करतात आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. कारण विरोधकाला असं वाटते की भाऊनं काम केलेलं नाही. मागील एक 10-15 वर्षाचे कामं, 25 वर्षाचे कामं बघा आणि केशवभाऊचे कामं बघा. चालू वर्षाच्या सरपंचाचे कामं बघा. गावामध्ये रस्ता आणलेला आहे, नाले आणलेले आहे, लाईट आणलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. गावागावातून आपल्या गल्लीतून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जर आपण लोकांना सांगितलं की तुम्ही नळ योजना घ्यावा, तुम्ही घर टॅक्स भरा, लोक घर टॅक्स भरत नाही, पाण्यासाठी कनेक्शन घेत नाही. हे कनेक्शन कोण द्यायला पाहिजे? कनेक्शन आपल्या स्वतःला मागणी करावी लागते, तेव्हा कनेक्शन देतात. रस्त्याची सुद्धा व्यवस्था भाऊनं केलेली आहे. आम्ही लहान असताना आमच्या गावामध्ये आम्ही दुर्गादेवी मांडायचो. तिथे लोक मागे संडासला जाऊन बसायचे आणि समोर देवीची प्रार्थना करायची. अशा काळामध्ये आम्ही केशवभाऊला एक विनंती केली, केशवभाऊ आम्हाला सभामंडप पाहिजे. केशवभाऊनं सभामंडप बांधते वेळेस केशवभाऊचा खूप अत्याचार केला. केशवभाऊवर कोणी दगडांनी मारहाण केली, कोणी सबलीनं केली, कोणी काही कशानं केली. पण आमचे लोक जे होते तिथं एवढे कठोर लोक होते की येऊ द्या, कोणाला यायचं काय करायचं ते आम्ही बघू. अशा अवस्थेमध्ये केशवभाऊनं आम्हाला समाज मंदिराचं काम करून दिलं. सोबतच आम्ही जेव्हा लहान असायचो, आमच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 4 खोल्या होत्या. तर आम्ही केशवभाऊला विनंती केली, केशवभाऊ हे असं जर राहिलं तर मुलांचं आयुष्य कसं घडेल? तर केशवभाऊनं काही न करता स्वतः एक कठोर निश्चय केला आणि फॉरेस्टची 4 एकरची जमीन आणली. त्यामध्ये केशवभाऊनं भव्य शाळा बांधली. आता कुठलंही काम करायचं म्हटलं तर थोडा वेळ हा लागणारच, प्रत्येक कामामध्ये हा वेळ लागणारच. केशवभाऊनं आता नवीनच गावामध्ये लोकांची अवस्था बघता, साथीचे रोग वगैरे बघता लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. तर गावातील काही लोकांचं म्हणणं आलं, भाऊ आम्हाला खूप दूर पडते. लगेचच 15 ऑगस्टच्या दिवशी भाऊनं जागेची पाहणी केली आणि लगेचच नवीन आरोसाठी आता तयारी करणार आहे.
सोबतच भाऊनं आता असं सांगितलेलं आहे काही वार्डामध्ये पाणी चढत नाही, त्यासाठी आपल्याला जागेची आवश्यकता आहे. भाऊ आता जागेच्या तयारीमध्ये पण आहे आणि काही ठिकाणी मोठं टाक्याची व्यवस्था करून पाण्याची सुद्धा व्यवस्था करणार आहे. आम्ही निवेदन याच्यासाठी दिलेलं आहे की गावात उपोषण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. लोकशाही पद्धतीने उपोषण करू शकतात, पण गावात रॅली काढणे, भोंगे लावणे, जिथं तिथं जाऊन चर्चा करणे, भडकाऊ भाषण करणे हे चुकीचं आहे. योग्य पद्धतीनं उपोषण केलं. उपोषणासाठी आम्ही व्यवस्थित त्यांना हिशोबसुद्धा दिलेला आहे ग्रामपंचायतमार्फत. सगळं काही झालेलं आहे व्यवस्थित. त्यानं हे जे केलेलं आहे ते चुकीचं करत आहे. आज या ठिकाणी साखरावासियांच्या वतीने साखरा येथे सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात उपोषणकर्ते जे आहेत त्यांच्याकरिता यांनी निवेदन सादर केले आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, उपोषणाचा आमचा विरोध नसून योजनेच्या ठिकाणी शांततेत उपोषण करण्यास परवानगी नियमानुसार कारवाई करण्यात यावी. गावातील चौकाचौकात ध्वनी फनिक क्षेत्र भोंगे लावून नागरिक, विद्यार्थी व आजारी व्यक्तींना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत लागू असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उपोषणाच्या नावाखाली गावातील शांतता व सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. जाणीवपूर्वक खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून गावाची बदनामी होत असल्याचे आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. उपोषणकर्त्याची शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आरोग्य तपासणी करून त्याबाबत आवश्यक नोंदी ठेवण्यात यावी. गावात कोणताही वाद, तणाव किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासनाने आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी. अशा पद्धती यांचं नियोजन आहे. यांनी ही निवेदनाची प्रत जी आहे ही ठाणेदार साहेब आणि तहसीलदार साहेब यांनासुद्धा दिलेली आहे. आता राहिला पंचायत समितीचा प्रश्न, तर यांच्या निवेदनानुसार मी माननीय तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब यांना अशाशी निवेदन प्राप्त झाले. याबाबत आपल्यासह योग्य ती कारवाई करून सहकार्य करावे असं मी तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला कळवणार आहे. सर, त्यांनी जे उपोषण सुरू केलं त्या उपोषणाची तुम्हाला माहिती दिली होती, आम्ही उपोषण करणार आहे? हो, माहिती आली ना. आणि त्या उपोषण मंडपाला किंवा उपोषण स्थळी तुम्ही भेट दिली का? 3 वेळा भेटी दिल्यात. 3 वेळा मी उपोषण प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रवृत्त झाले नाही. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.